रामकृष्ण आहे हा ज्या ठिकाणी सिसम मध्ये पखावज बनवला, हा पखावज बनवत असताना दोन्ही बाजूचा 64चा घाट बांधलेला आहे. डोम्याचे साहित्य अतिशय प्रफुल्ल अगदी व्यवस्थित आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा 7 इंचावरती काळी दोनचा स्वर केलेला. हा पखावज काळी दोनलाही लागणार आहे. आता तो स्टेबल काळी दोनला आहेच आहे, प्लस त्याच्यामध्ये जर मायनर बघायला जर गेलं तर पांढरी दोनला सुद्धा हा पखावज वाजणार आहे. आणि त्याच्या खाली जर बघायला गेलं तर हा काळी एकला सुद्धा प्रभुत्व दाखवणार आहे. असं त्याचं ट्युनिंग केलेलं आहे. 8 लव थापेचं ट्युनिंग अतिशय सुंदर झालेलं आहे. काय त्याला गोल्डनचे गठ्ठे लावलेले आहेत आणि सुंदर अशी वादी घातलेली आहे. आणि लाकूड तरी त्याने आणलेलं आहे अतिशय सुंदर. आणि हे लाकूड ज्यांनी कोरलेलं आहे ते धामापूरचे प्रकाश थवी म्हणून आहे, त्यांनी कोरलेले. आमचे गुरुबंधूच लागतात, ते फार अतिशय सुंदर तेही काम करतात. अशा पद्धतीने हा पखावज बनवलेला आहे. आणि हा पखावज ज्यांचा आहे ते आज न्यायला आलेले आहेत. नाव कसं? हर्षद साहिल. ते कोलंगावचे आहेत, म्हणजे सावंतवाडी अतिशय जवळ असणारे आहेत. आणि त्यांचा पखावज आहे, हाऊस आहे. अतिशय सकाळपासून बसलेले आहेत. पखावज जायचं आहे, भजनाला जायचं आहे आणि आज बनवलेला आहे. आणि थोडंसं तुम्हाला काय टोन असतो ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. असा हा पखावज बनवलेला आहे. आणि हा पखावज कणिक वगैरे लावली, कमी कणिकेचा पाहिजे तर कमी कणिकेचाही केलेला आहे. काय कणिक लावली की अतिशय प्रसन्न असा हा स्वर देणारा पखावज आज न्यायला आलेले आणि त्याने देतोय. रामकृष्ण.